अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाळा, तू स्वतःला आज खूप खूप भाग्यशाली समज. हो बाळा, कारण आज तुझ्यासमोर हा दिव्य आणि पवित्र संदेश आला आहे आणि या संदेशाने तुझीच निवड केली आहे. तेव्हा स्वतःला भाग्यशाली समजून हा संदेश दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत ऐक. स्वामी म्हणतात, बाळा, आता भाग्योदयाची वेळ जवळ आली आहे. हो बाळा, तुझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत जे काही दुःख यातना तू सहन केले आहेस, आता यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये अद्भुत चमत्काराची वेळ आली आहे. बाळा, या शत्रूंमुळे, या तुझ्या जवळच्याच लोकांमुळे तुझे मन खूप दुःखी आहे. तुझ्या आयुष्यामध्ये तू जेव्हा जेव्हा सकारात्मक विचार करून काही चांगल्या गोष्टी करायचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा याच लोकांनी तुला मागे खेचण्याचा प्रयत्न केला. आणि बाळा, तुझ्या कुठल्याही कार्यामध्ये तुला यश प्राप्त होऊ दिले नाही. पण यापुढे असे काहीही होणार नाही, कारण आता ही ब्रह्मांडाची शक्ती स्वामी माऊली तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. बाळा, त्यांना जो काही तुला त्रास द्यायचा होता तो आतापर्यंत त्यांनी देऊन झाला आहे. ज्यांनी जसे कर्म केले आहे तसे त्याचे फळ त्यांच्यासमोर येणार आहे. हो बाळा, तू निश्चिंत राहा. आता तुझ्या आयुष्यामध्ये या ब्रह्मांडाच्या चमत्कारिक आशीर्वादाचे कार्य सुरू आहे आणि ते तुला लवकरच सर्व काही या दुःखातून, संकटातून, यातनेतून लवकरच बाहेर पडण्यासाठीच आले आहे. बाळा, हे आशीर्वाद घेण्यासाठी तयार राहा. हे दिव्य चमत्कार घेण्यासाठी तयार राहा. कारण बाळा, आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळ खूप काही कार्यांमध्ये असफल झाला आहे. खूप काही कष्ट करूनही त्याला मनासारखे यश प्राप्त झाले नाही. बाळा, आता तुझा भाग्योदय जवळ आला आहे. आता यासाठी तयार राहा की तुझ्या आयुष्यामध्ये जे तू गमावले आहेस त्यापेक्षाही तुला दुप्पट देण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्यासमोर आली आहे. या संदेशामार्फत तुला काही दिव्य संकेत देण्यासाठीच आली आहे असे समज आणि या संदेश स्वीकार करून शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत शांत मनाने ऐकून तर पहा आणि तुझे बदललेले आयुष्य स्वतः पहा. स्वामी म्हणतात, बाळा, आता जे काही दुःखामध्ये, संकटामध्ये दिवस तू घालवले आहेस, जो काही त्रास, दुःख, यातना सहन केल्या आहेस, आता यापुढे एक सुंदर आयुष्य जगण्यास सुरुवात कर. कारण बाळा, तुझ्या आयुष्यामध्ये तो दिव्य चमत्कार आम्ही घेऊन आलो आहे, ज्याद्वारे तुझ्या आयुष्यातील सर्व पणवती, दुःख, सर्व काही या क्षणापासून यातून तुझी मुक्तता झालीच समज. हो बाळा, तेव्हा चिंता करू नको. यानंतर सर्व काही तुझ्या मनासारखेच तुला प्राप्त होणार आहे. खूप मोठी इच्छा तुझी आजपर्यंत जी पूर्ण झाली नाही ती आता पूर्ण होणार आहे. बाळा, हे सर्व घेण्यास तयार आहेस ना? स्वामी भक्तांनो, तुम्हीही तयार आहात ना? मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्याला खरंच गरज असेल त्याला हे सुंदर मार्गदर्शन नक्की शेअर करा. स्वामी माऊलींच्या कृपेने तुमचे कल्याण होईल. तुमच्या आयुष्यातील, तुमच्या मनातील सर्व स्वप्ने, सर्व इच्छा पूर्ण होतील. स्वामी म्हणतात, बाळा, आता आनंदाचे, सुखाचे दिवस जगायला सुरुवात कर. कारण आजपर्यंत खूप काही यातनेने, दुःखाने हे काठेभरे जीवन तू जगून घेतले आहेस, पण यापुढे नाही. आता आमच्या आशीर्वादाने तुझे जीवन परिपूर्ण होणार आहे. या संदेशामार्फत तुला असे काही संकेत मिळणार आहेत, असे काही दिव्य दरवाजे तुझ्या आयुष्यामध्ये उघडले जाणार आहेत. त्याद्वारे तुझे जीवन खूप सुंदर बनणार आहे. हो बाळा, तुझ्या जीवनामध्ये याच तुझ्या शत्रूंमुळे
जो काही संघर्षाचा काळ होता, जो काही दुःखाचा काळ होता, या शत्रूने तुझे जीवन जे नको नकोशे केले होते, हो बाळा, आता या सर्वांमधून, या सर्व त्रासांमधून तुला बाहेर खेचून आणणारे फक्त स्वामी माऊलीच आहे. कारण त्या लोकांना माहीत नाही की तुझ्या पाठीशी जी ब्रह्मांडाची शक्ती उभी आहे, या लोकांना त्याचा अंदाज कधीच आला नाही. या शक्तीला त्यांनी कधीही ओळखले नाही. पण बाळा, तू तर या शक्तीला कधीपासून ओळखत आहेस. कारण तुझी निरपेक्ष भक्ती पाहूनच ही स्वामी माऊली तुझ्याजवळ धावत आली आहे. तेव्हा बाळा, चिंता करू नको. आता यानंतर कुठल्याही दुःखाचा, संकटाचा, यातनेचा सामना तू करणार नाहीस. यापुढे कोणासमोरही रडणार नाहीस, खचणार नाहीस. यापुढे कोणासमोरही हात जोडणार नाहीस, लाचार होणार नाहीस. कारण बाळा, आता असे काही तुझ्या पंखामध्ये ही स्वामी माऊली बळ देणार आहे, ज्याद्वारे तू कुठल्याही संकटाचा सामना करण्यास समर्थ होशील. कुठल्याही संकटाचा आणि कुठल्याही दुःखांना सामोरे जाण्यास तुझ्यामध्ये खूप शक्ती आणि बळ येणार आहे बाळा. कारण आजपर्यंत या निरपेक्ष भक्तीने तू कधीही आमच्याजवळ काहीही मागितले नाही. पण बाळा, आता न मागताही तुझ्या विश्वासाची उत्तर देण्याची वेळ आली आहे. आता तू काहीही न मागताही तुला सर्व काही देण्याची वेळ आली आहे, हो बाळा. कारण आम्ही आमच्या या स्वामीप्रिय बाळाच्या निरपेक्ष भक्तीवर खूप प्रसन्न झालो आहोत. म्हणूनच आता सर्व काही, आजपर्यंत जे काही गमावले आहेस ते सर्व काही तुझ्या समोर येणार आहे. फक्त बाळा, आनंदी मनाने, शांत मनाने आणि आत्मविश्वासाने या सर्वांचा स्वीकार करण्यास तयार हो. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. या अभिवचनाचे स्मरण कर आणि कुठल्याही कार्याला निशंक मनाने सुरुवात करून तर पहा. प्रत्येक पाऊल पुढे आमच्यावरती विश्वास ठेवून टाकून तर पहा. आणि त्यामध्ये तुला अशक्य ते शक्य नाही प्राप्त करून दिले तर सांग. कारण बाळा, आता तुझ्या कार्याबरोबरच या विश्वासाची जोड आली आहे. या तुझ्या प्रत्येक पावलाबरोबर ही स्वामी माऊली तुझ्यासोबत आहे. आणि या तुझ्या प्रत्येक पावलाबरोबर या स्वामी माऊलींचे दिव्य आशीर्वाद आणि प्रेम सदैव तुझ्या पाठीशी खंबीर राहणार आहेत, हो बाळा. कधीही शंका घेऊ नको, कधीही आमच्यावरचा विश्वास ढळू देऊ नको. मग कुठलेही संकट असो, कुठलीही तुझ्या मनामध्ये भीती असो, कितीही नकारात्मक विचार असो, कितीही तुझ्या पाठीमागे पणवती असो, कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्यावरचा विश्वास ढळू देऊ नको. कारण बाळा, हाच तुझा आमच्यावरचा विश्वास तुला प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी धीर देतो, तुझ्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करतो आणि याचे स्मरण करून देतो की मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. मग तुला, या शत्रूंना, या तुझ्या विश्वासघात करणाऱ्या लोकांना, या तुझ्या संकटांना, दुःखांना, आर्थिक चिंतेला घाबरण्याची काय गरज, हो बाळा. आता सर्वांमधून तुझी मुक्ती करण्यासाठीच हा दिव्य संदेश तुझ्या समोर आला आहे असे समज. हा तुझ्यासाठी योगायोग समज आणि दुर्लक्ष न करता या क्षणापासून या संदेशाचे पालन कर. शेवटपर्यंत हा संदेश शांत मनाने ऐक. स्वामी भक्तांनो, तुम्हीही हा संदेश शांत मनाने ऐकणार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, खूप मोठा चमत्कार तुझ्या आयुष्यामध्ये ही स्वामी माऊली घेऊन आली आहे. तो कोणता चमत्कार आहे हे तुला लवकरच समजणार आहे, हो बाळा. कारण खूप काही चमत्काराला तू आजपर्यंत गमावले आहेस आणि या शत्रूने तुला खूप काही चांगल्या गोष्टींपासून परावृत्त केले आहे. तुझ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या चांगल्या घटनांचा या लोकांनी वेळोवेळी तुला त्यातून बाहेर खेचले आहे. तुझ्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या चांगल्या गोष्टींचा या लोकांना नेहमीच हेवा वाटत आला आहे. म्हणूनच बाळा, या सर्वांचे विचार मनातून काढून टाक. जो काही कटू आठवणींचा भूतकाळ आहे तो या क्षणापासून विसरून जा
आणि तुझ्यासमोर जो सुंदर वर्तमान काळ उभा आहे त्याचा स्वीकार कर. आणि या वर्तमान काळामध्ये तुला जे काही प्राप्त करायचे आहे, मग त्यामध्ये तुझे एखादे सुंदर स्वप्न असेल, तुझे एखादे मोठे कार्य असेल, ध्येय असेल, किंवा तुझ्या कुटुंबातील तुझ्या मुलांचे एखादे स्वप्न असेल, आईवडिलांचे स्वप्न असेल, काहीही असेल, हे करण्यास सुरुवात कर. आणि असे समज की या वर्तमान काळामध्ये माझी स्वामी माऊली माझ्या पाठीशी उभी आहे, तर मला कोणाचीही गरज नाही, कोणाच्याही समोर झुकण्याची, रडण्याची गरज नाही. हो बाळा, हाच तुझा आत्मविश्वास तुला कुठल्याही कार्यामध्ये यशस्वी ठरणार आहे. हाच तुझा आत्मविश्वास तुला तुझ्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये खूप मोठी उंची प्राप्त करून देणार आहे. तेव्हा निशंक मनाने हाती घेतलेले कार्य करण्यास सुरुवात कर. आणि स्मरण ठेव, या स्वामी माऊलींचे स्मरण ठेव की माझ्या पाठीशी ब्रह्मांडाची शक्ती जर अखंड उभी आहे, तर मला कोणालाही कधीही घाबरण्याची काय गरज. आणि ज्या क्षणापासून तुझ्या मनामध्ये हा विश्वास ठाम होईल, त्या क्षणापासून तुझ्यासमोर कुठलेही शत्रू येणार नाहीत, कुठलाही तुझा विश्वासघात करण्याची हिंमत होणार नाही. कधीही कुठल्याही गोष्टींना तू बळी पडणार नाहीस. आणि कोणावरही विश्वास ठेवताना तू अंधविश्वास ठेवणार नाहीस. हो बाळा, जेव्हा तुझ्यामध्ये हा खंबीर आत्मविश्वास जागा होईल, त्या क्षणापासून असे समज की आमचे दिव्य आशीर्वाद कार्य करण्यास सुरुवात झाली आहे. हो बाळा, तेव्हा डगमगू नकोस, भिवू नकोस, खचून जाऊ नकोस आणि कोणत्याही कार्यामधून माघार घेऊ नकोस. आता घेतलेले कार्य हाती पूर्ण झाल्याशिवाय माघारी फिरू नको. हो बाळा, जर आता लढण्यासाठी मैदानात उतरला आहेस, तर खंबीरपणे प्रत्येक संकटाचा, प्रत्येक येईल त्या परिस्थितीचा सामना खंबीरपणाने तुला करावाच लागेल. हो बाळा, कारण आता भिण्याची गरज नाही. तुझ्या पाठीशी जर आमचे दिव्य आशीर्वाद आहेत, तर आता तुझ्या आयुष्यामध्ये ती प्रगती झाल्या वाचून राहणार नाही. कारण आमचे आशीर्वाद तुझ्या आयुष्यामध्ये तुला ऊर्जा प्राप्त करत आहेत. आणि ही सकारात्मक ऊर्जा तुझ्या आयुष्यामध्ये कुठल्याही कार्यामध्ये तुला सफल झाल्याशिवाय राहणार नाही, खूप मोठी उंची प्राप्त मिळाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी भक्तांनो, जर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.